पिंपरी चिंचवड शहरामध्ये चेन मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांच्याकडील मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही दिवसात चेन स्नॅचिंग, मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत चालली होती। त्याच अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 2च्या अधिकाऱ्यांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला। काही तासातच पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या। या गुन्ह्यामध्ये आरोपी मोहम्मद मुस्ताक राहणार पटेल नगर लातूर, पांडुरंग बालाजी कांबळे राहणार निलंगा लातूर, तुषार उर्फ बाळ्या अशोक माने राहणार तळेगाव दाभाडे, अर्जुन संभाजी कदम केशवनगर चिखली राहणार निलंगा जिल्हा लातूर यांच्यासह 4 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतलंय। यांच्याकडून या गुन्ह्यात वापरण्यात आलेले 4 धारदार जम्बो कोयते, 1 तलवार, 5 मोटारसायकल, 7 मोबाईल, एकूण असा 2,42,400 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। तसेच सोन्याचे दागिने 2,50,000 रुपये किमतीचे जप्त केले आहेत। हे सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले। चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आमचे पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे युनिट 2चे PI जितेंद्र कदम साहेब यांच्या टीमने एक वर्कआउट केलेलं आहे, ज्याच्यामध्ये एक चेन स्नॅचिंग करणारी, मोबाईल स्नॅचिंग करणारी टोळी आपल्याला मिळालेली आहे। त्यामध्ये 4 जुवेनाईल आहेत। जुवेनाईलपैकी जो एक आहे बारक्या, याच्यावरती जवळजवळ 39 गुन्हे दाखल आहे, तो आजही जुवेनाईल आहे, त्यांना ताब्यात घेतलेला आहे। तसेच त्याच्यासोबत 3 मेजर आहेत। असे एकूण आम्ही 7 लोक ताब्यात घेतले, 3 अटक केलेले आहेत। त्यांनी जो हा चेन स्नॅचिंग करून ज्यांना माल विकलेला आहे असा एजंट आणि त्या एजंटसोबत त्यांचा ज्याला माल विकला जातो असा तो सोनार, या दोघांनाही आम्ही अटक केलेला आहे। या सगळ्या याच्यामध्ये जवळजवळ 13 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत। 5 मोटरसायकल की जे मोटरसायकल्स ते हे गुन्हे करण्यासाठी वापरत होते, नंतर सोडून देत होते, असा महागडा मोटरसायकल। तसेच चिखलीमध्ये जे 7 मोबाईल स्नॅचिंगचा प्रकार घडलेला होता, ते 7ही मोबाईल असे जवळजवळ 5 लाखाचा ऐवज त्यांच्याकडनं आपण रिकवर केलेला आहे आणि सगळ्यांची कस्टडी घेतलेली आहे। जवळजवळ 13 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले, त्यापैकी 8 आपल्या आयुक्तालयाचे आहेत आणि 5 लातूर ग्रामीणचे गुन्हे याच्यामध्ये उघडकीस आलेले आहेत। या गुन्हेगारांची पार्श्वभूमी, या सगळ्यांवरती गुन्हे दाखल आहेत। जो बारक्या म्हणून जो जुवेनाईल आहे त्याच्याजवळ 39 गुन्हे दाखल आहेत। त्याच्यामध्ये एक मोहम्मद सिद्दीकी आहे, त्यावर 2, पांडुरंग कांबळे 12 आणि तुषार बाळ्या माने याच्यावरती 3 गुन्हे दाखल आहेत। म्हणजे पुढची आपण पर्याप्त प्रतिबंधात्मक कारवाईची सुद्धा कारवाई करत आहोत।